हा ड्रामा माझ्यासमोर चालणार नाही। तुम्हा दोघांना मी पुरून उरीन। विक्रांत महाडिक नाव आहे माझा। आणि विक्रांत महाडिक सर, तुमच्यामुळं जर माझ्या माणसांना खर्चटलं सुद्धा ना, तर तुमचं साधं अस्तित्व सुद्धा उरणार नाही, याची मी पूर्ण काळजी घेते। आणि मी जे बोलते ना ते मी करतेच। ही माझी सवय नाही, स्वभाव आहे। काल आम्ही तुमच्या अंगणात होतो, पण आज तुम्ही आमच्या अंगणात आहात, विसरू नका। आणि हा, दुसऱ्याच्या मेहनतीचं पळवणाऱ्याला आम्ही डोमकावळे म्हणतो। पण तुम्ही तर मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे सैतान आहात। त्यामुळे हे जे ओरबाडले, हिसकावले ना, त्याच्या माजात फिरू नका। हे दादासाहेब तर दरोडेखोर आहेत। ज्यांनी आबांच्या मालकी हक्कांवर दरोडा टाकलाय। तोंडाला लगम घाला पुरी। आवाज खाली। माझ्या बायकोवर आवाज चढवून बोलायचं नाही। कारण तिच्यावर आवाज चढवणं तर फार दूर राहिलं। तिच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं ना, त्या नजरेचं अस्तित्व ठेवत नाही मी। डोळे काढून हातात द्यायची हिंमत ठेवतो मी। आणि हो, आता एक पाऊल जरी पुढे आलात ना, सगळ्या नात्यांची राख करून टाकेन मी। कोण भाऊ, कोण दादा, सगळं विसरून जाईन ना मी। दादासाहेब, आता तुम्ही राणीच्या अंगावर धावून गेलाय। अजून एक पाऊल जरी पुढे टाकलं ना, तर या गाडी सकट तुमचा भुसकाट होईल। राणी आणि इंद्रासाहेबांच्या आणि आबासाहेबांच्या केसाला जरी धक्का लागला ना, तर एकाला सुद्धा जीवन सोडणार नाही। खांडोळीच करतो एका एकाची। कळलं का आबासाहेबांनी काय कमवलंय? कामगारांचा त्यांच्यावर किती जीव आहे ते बघा जरा। त्यांच्यासाठी ते जीव द्यायला आणि घ्यायला सुद्धा तयार आहेत। तुमच्यासाठी तुमची पोटची पोरं तरी उभं राहतील का? या वस्तीतल्या जमिनीवर तुम्ही तुमची मालकी सांगताय ना, मग नीट ऐका। आबासाहेब सोडून आम्ही कोणालाही मालक मानत नाही, म्हणून बाकी कोणीही आलं तरी आम्हाला फरक पडत नाही। त्यामुळे काहीही झालं तरी आम्ही आबांची साथ कधीच सोडणार नाही। तुमच्याकडे पैशाचा माज असेल ना, तर आमच्याकडे कष्ट करण्याची धमक आहे। तुमच्याकडे लुबाडण्याची वृत्ती असेल तर आमच्याकडे कमवण्याची जिद्द आहे। तुमच्याकडे दुसऱ्यांना हरवण्याचा विचार असेल ना, तर आमच्याकडे जिंकण्याची उर्मी आहे।
हे